असं आहे की जे 0.3% फक्त फेटाळलेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत. एससीबीसी आरक्षण जे दिलंय ते त्या लोकांना ओबीसी प्रवर्गातील लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली. दरांगेंच्या आंदोलनापूर्वी आता एक नवीन आंदोलन उभं राहत आहे. मी नेहमीच मंत्रिमंडळात सांगत आलेलो आहे. ठीक आहे, आरक्षण ते बरोबर, ते आरक्षणामध्ये घ्यायचं की नाही हा मुद्दा वेगळा आहे. जे म्हणून विद्यार्थी आदिवासी असतील, दलित असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, त्यांना सारख्या प्रमाणामध्येच सगळ्या सवलती तुम्ही द्या. म्हणजे एक सवलत जर एकाला दिली आदिवासीला, ती सवलत मराठा समाजाच्या सुद्धा विद्यार्थी म्हणून सगळ्यांना सारखा आपण वागवलं पाहिजे, असं माझं मत आहे. हे मी एक वेळा नाही, मंत्रिमंडळामध्ये 10 वेळा सांगितलेलं आहे. तरी सुद्धा म्हणजे चारसे एक निर्णय घेत आहे, भारतीय एक निर्णय घेत आहे, महाज्योती एक निर्णय घेत आहे, आरटी एक निर्णय घेत आहे. त्याच्यामुळे त्यांना मिळते, आम्हाला मिळत नाही, आम्हाला कमी मिळतं, त्यांना जास्त मिळतं, असे हे मुद्दे निर्माण होतात. माझं अजूनही म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सवलती देण्यामध्ये, आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे, पण सवलती देण्यामध्ये कुठे भेदभाव करायचं काही कारण मला वाटत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना सारखं ट्रीट करायला पाहिजे. तर प्रतिनिधींची जी कुणबी प्रमाणपत्र आहे ते नोंदी अभावी रद्द झाली, त्यामुळे काही नेते आक्रमक झालेत. आणि जे कुणबी प्रमाणपत्र फेटाळण्यात आले त्याचं जे फेटाळण्याची टक्केवारी अवघी 0.30% आहे. असं आहे की जे 0.3% फक्त फेटाळलेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतायत. जर एखाद्या कामामध्ये, जर एखाद्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल, माहितीमध्ये त्रुटी असेल, तर शासकीय अधिकारी त्याप्रमाणे निर्णय घेतात. साहेब, शेवटचा प्रश्न